आज आपल्या ब्लॉगची सुरुवात स्वामींना दिवा लावण्यापासूनच केली। सकाळी पहिले ना दिवा अगरबत्ती करून घेते मी, म्हणजे कसं एकदा आपली देवपूजा झाली की बाकी कामाला मग आपण मोकळे होऊन जातो। देवपूजा करत होते पण आमच्या आहोंचं माझ्या मागं टोमणं लावलेलं होतं की लवकर आवरून घे, लवकर बाहेर जायचंय। तर मी कुठे शॉपिंग करायला किंवा फिरायला चाललेले नव्हते, तर मला व्हिडिओ शूट करायला जायचं होतं म्हणून मी इकडे रेडी होतो। आणि हेअर वॉश करायचं ना मला एवढा कंटाळा येतो ना की विचारूच नका। भरपूर ताईंची कमेंट येते की ताई तू केसाला काय लावती, काय वापरते, आम्हाला लांब केस खूप आवडता। पण खरंच अवका ताईंनो, माझे केस लांब आहेत ना तर मी एवढी कदरून जाते माझ्या केसांना, कधी कधी असं वाटतं की हेअर कट करून टाका, पण मी नाही करू शकत हेअर कट। कारण माझ्या मम्मीला ना माझे लांब केस खूप जास्त आवडतात, तिने खूप जास्त मेहनत घेतलेली माझे केस असे लांब लांब होण्यासाठी। आणि इन फ्युचर जर देवाने केलंच आणि आमच्या दोघीची जर कधी भेट झाली तर ती माझे लांब केस बघून ना खूप जास्त खुश होऊन जाईल। व्हिडिओ वगैरे शूट करून आलो आणि घरी येऊन लगेच जेवायला बसलो, खूप जास्त भूक लागलेली होती। जायच्या पहिलेच मी स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला आणि हे बघा माझं किती झूम करून व्हिडिओ काढते। कधी जर एखादी छोटीशी क्लिप घे म्हणले ना तर त्यांची कुठं पण मज्जा चालूच राहते। आम्ही जेवण वगैरे केलं आणि लाडूचे पप्पा भाडं घेऊन निघून गेले। ते आज अक्कलकोटला गेले स्वामींच्या दर्शनासाठी। मला कधी बोलवतात स्वामी काय माहित। मी भाजी निवडत होते आणि लाडू मला असं प्रेम करत होता। मी काय पण काम करत असतो तो मध्ये मध्ये करणार, येऊन लाड करणार, त्याला सवयच आहे। मला तो एक मिनिट पण सोडून इकडे तिकडे कुठे जात नाही। आणि हे बघा 3 ते 4 तास मी हेच काम करत होते। केवढा सारा कचरा काढला मी भाजीमधून। दुपारी बसले होते तर पार संध्याकाळ झाली मला। आज सगळं घर क्लीन वगैरे केलं। आज खिचडी आणि अंड्याची पोळी असंच मेन्यू होतं जेवणामध्ये, कारण जेवायला मी आणि लाडूच होतो फक्त। व्हिडिओच्या शेवटी बघा माझा लाडू कसा जादू करतोय। तुम्हाला येते का अशी जादू करायला? चला आजच्यासाठी एवढंच होतं, बाय।